सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आज शासन निर्णय जारी केला आहे. नक्की हा शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, दिनांक 27 मार्च 2026 रोजीचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय सेवार्थ प्रणालीतील अधिकारी व कर्मचारी यांचे ई-KYC पूर्ण करण्याबाबतचा. तर आता नक्की हा शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेऊया. पहा, या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितले आपण पाहूया. सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सदर माहितीनुसार अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित होत असते. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे. एकंदरीत पूर्ण माहितीमध्ये कोणताही अधिकारी कर्मचाऱ्याची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये याकरता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुसरून सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्य शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी यांचा पगार जो असतो तो सेवार्थ प्रणालीद्वारे होत असतो आणि सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाते, त्याचबरोबर पॅन, आधार क्रमांक देखील जोडलेला असतो आणि नोंदवलेला असतो. तर एकंदरीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 2 वेळा माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदवली जाऊ नये किंवा त्यांना 2 वेळा वेतन मिळू नये यासाठी शासन काही ठोस निर्णय घेणार होतं आणि त्याबाबतचे हे शासन परिपत्रक आहे. तर नक्की या परिपत्रकामध्ये काय सांगितले आपण समजून घेऊया. पहा, शासकीय परिपत्रक 1. सेवार्थ प्रणालीतील वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय तसेच मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-KYC पूर्ण करायचे आहे. पहा, तर सेवार्थ प्रणालीमध्ये जे काही कर्मचारी आणि अधिकारी पगार घेतात त्यांना माहे एप्रिल 2026 आणि मे 2026चं वेतन मिळण्या अगोदर त्यांना ई-KYC पूर्ण करायचे आहे. सदर ई-KYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2026चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. कर्मचाऱ्याने जर ई-KYC पूर्ण नाही केली तर त्यांना माहे एप्रिलचं जे वेतन आहे ते मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. दुसरा क्रमांकाचा मुद्दा काय ते आपण समजून घेऊया. सदर ई-KYC पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे. पहा, कर्मचाऱ्यांनी सर्वात महत्त्वाचं ई-KYC करताना लक्षात ठेवायचं आहे की बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेलंच बँक खाते क्रमांक द्यायचा आहे. जर बँक खात्यामध्ये आधार क्रमांक संलग्न नसेल तर तो लवकरात लवकर करून सेवार्थ प्रणालीमध्ये तो खाते क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा काय ते आपण समजून घेऊया. पहा, तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदवलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदवण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करण्यात यावा. आपला पॅन क्रमांक देखील आपल्याला चुकीचा असेल तर तो देखील आपल्याला दुरुस्त करून त्यामध्ये बदल करायचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा काय पहा, सदर ई-KYC प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्तिशः पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेले ई-KYC अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंद करायची आहे. सदर नोंद करताना ई-KYC अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदवण्यात आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी. अन्यथा प्रथम ई-KYC केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा. तर पहा, मुद्दा क्रमांक 4 काय सांगत आहे की ई-KYC प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी व्यक्तिशः पूर्ण करायचे आहे. तसं प्रमाणपत्र आपल्या उच्चस्थ अधिकाऱ्याकडे सादर करायचं आहे. तसेच अधिकाऱ्याने ते प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीमध्ये देण्यात आलेले ई-KYC अपडेशन रिपोर्ट हा त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि सदर नोंद करताना ई-KYC मध्ये पडताळणी करताना पहा, आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदवलेला बँक खात्याचा तपशील यामध्ये साम्य आहे का हे पाहायचं आहे आणि जर साम्य नसेल तर प्रथम ई-KYC पूर्ण करण्यास सांगायचं आहे आणि तसाच बँक खात्याचा तपशील या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 पहा,
तसेच सदरचे परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालये संस्था, आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेले मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा संस्था, वैद्यकीय विद्यापीठे, उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू राहणार आहे. मुद्दा क्रमांक 2 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ई-केवायसी जी आपल्याला करायची आहे तर ती नक्की कोणकोणत्या विभागाला लागू असणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला मुद्दा क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे, ती देखील आपण या ठिकाणी समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 3 आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या ठिकाणी ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा वाचन करू शकतो. तर अशा प्रकारे एप्रिलचं जर आपल्याला पगार पाहिजे असेल तर सर्वप्रथम सेवार्थ प्रणालीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं आहे. अशा प्रकारचा आजचा शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.